मंडळी नमस्कार. तुम्हाला इथे हा एक प्रकार जो दिसत असेल हा एका वावेचा प्रकार आहे. वाव म्हणजे इंग्लिशमध्ये ईल. आणि ही जी वाव आहे ही वाव एक म्हणता येईल की खूप दुर्मिळ अत्यंत दुर्मिळ अशी ही वाव आहे. याला गिल्स असतात. गिल्स म्हणजे कल्ले असतात म्हणून याला आपण फिश म्हणूया. वाव हा एक फिशचा प्रकार आहे. आणि बारकू शेठ काय म्हणता, किती वेळा दिसलं तुला आतापर्यंत ही अशी वाव? आतापर्यंत मला वाटतं मी तलाव जेव्हा आपले खाली करायला लावले ते म्हणजे पोकलांनी गाल काढायला खूप पूर्वी तेव्हा मला एक 15-20 वर्षापूर्वी आपल्याला दिसलं होतं. त्याच्यावरती आज मला हा दिसलेला आहे. सो मंडळी बघा, हे खूप 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 रेअर असतात हे. आणि ह्याला इंग्लिशमध्ये पर्पल स्पगेटी इल फिश असं ह्याला म्हणतात. तुम्हाला दिसत असेल की ह्याला डोळे आहेत. हे बघा, ह्याला डोळे आहेत आणि ह्याला हात लावला की ते खूप एकदम असं गिळगिळीत असं आहे. त्याच्यामुळे कदाचित ते हातावरनं पटकन पडेल आणि ते कदाचित दिसणार पण नाही. म्हणून मी त्याला आता ह्या केळीच्या पानावर घेतलं आहे आणि त्याला त्रास पण होणार नाही. हे अत्यंत रेअर त्याचं तुम्हाला दिसते शेपटी बघा. शेपटीसुद्धा अशी चपटी आहे साईडनी, म्हणजे ती पोहण्यासाठी. बरं कसं थोडं पाणी टाक याच्यावर. ही चिखलामध्ये आणि खोल पाण्यामध्ये राहणारा हा जीव आहे. आणि जनरली ही जी वाव आहे ही ब्रॅकिश वॉटरमध्ये म्हणजे निमखाऱ्या पाण्यामध्ये किंवा खाऱ्या पाण्यामध्ये ही सापडते. आपल्या जेवढं कोस्ट आहेत म्हणजे जेवढे आपले कोळी बंधू असतील जे ह्याच्यावर समुद्रावर काम करतात त्या सगळ्यांना कदाचित ही जी वाव आहे ही खूप जास्त वेळेला दिसली असेल किंवा त्यांनी पाहिली असेल. हे जे गोडं पाणी तुम्हाला इकडे दिसते आपण सगुणा बागेमध्ये, आपल्याला जवळजवळ 100 किलोमीटरपर्यंत इथे कुठे समुद्रकिनारा नाही आहे आणि इथे कुठे निमखारं पाणी पण, इथे कुठे खाडी पण नाही आहे. ही सगळं आपलं गोडा पाण्याचा परिसर आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या तलावाच्या शेजारी आता बारकू शेठला हा जो छोटासा हा जो पाट जो आहे पाण्याचा नैसर्गिक तयार झालेला पावसामुळे, तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला ही वाव आता आलेली दिसली. आणि ही जी वाव आहे हे बघा, त्याला असे हे समोर जे दिसत आहेत हे त्याचं मला वाटतं तिकडे श्वास घेणारी काहीतरी इंद्रिय वगैरे काहीतरी आहेत. त्वचा त्याची एकदम नाजूक आहे, अशी एकदम पातळ अशी त्याची त्वचा आहे आणि चिकट अशी त्याची त्वचा आहे. आणि ह्याला त्वचेमधनं सुद्धा श्वास घेता येतो आणि त्याला त्याच्या गिल्सनी म्हणजे त्याच्या इकडे गिल्स आहेत, हे जे तुम्हाला साईडला असे मोठे आलेले दिसत आहेत तिकडे त्याच्या गिल्स आहेत. गिल्सनी सुद्धा तो श्वास घेतो आणि तोंडाने सुद्धा हा श्वास घेतो. हा जो आहे हे तलावामधले जे काही छोटे क्रस्टेशन्स असतात म्हणजे छोट्या ज्या आपल्या कोलंब्या असतात एकदम जे तळावरती असतात, किंवा छोटी खेकड्याची पिल्लं असतात किंवा गांडुळं असतात किंवा आपले जे शिंपले जे असतात ते शिंपल्याची सुद्धा छोटी पिल्लं होतात. त्या छोट्या गोष्टींवरती हे जगतं. किंवा ज्या माशांना त्रास देणाऱ्या फिशच्या लाईस म्हणजे असतात त्यांच्यावरती सुद्धा हा जगतो. त्याच्यामुळे इकोसिस्टीम ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात की पुरुषत्व टिकून राहण्यासाठी आणि प्रजनन प्रक्रियेमध्ये मदत म्हणून ह्या माशाला बरेच जण खातात. पण त्याचा तसा काही फार एवढा सिग्निफिकन्स असेल असं मला वाटत नाही. पण ऑफकोर्स ह्याच्यामध्ये भरपूर चांगल्या प्रकारची प्रोटीन्स आणि ह्याची चव नक्कीच चांगली असेल. पण हे खूप रेअर आहे. ह्याला आपण खाणार नाही, ह्याला आपण असं परत तलावामध्ये सोडून देणार. ह्यांची जर का आपल्याकडे संख्या वाढली तर आपल्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि हे खूप लहान बाळ आहे. हे साधारणपणे 1.5 फुटापर्यंत 1.5 ते 2 फुटापर्यंत मोठं होतं. आणि साधारणपणे एवढं मोठं तुम्हाला असं दिसतं ते एवढं जाडं साधारणपणे हे होतं. हे बघा आता ह्या पानावरती परफेक्ट हे सगळं एकदम आलेलं आहे. त्याला आपण आता जास्त त्रास न देता त्याला आपण आता तलावात सोडून द्यायचा. बारकू शेठ? हो, तलावामध्ये सोडून द्यायचा. या चला. हा जो आपला तलाव आहे पलीकडचा, या पलीकडच्या तलावामध्ये सतत आपण जाळं खेचतो. त्याच्यामुळे आपण त्याला ह्या तलावामध्ये सोडूया. इकडे सुद्धा त्याला ह्याचे जे शत्रू आहेत ते म्हणजे त्याला चिंभोऱ्या ज्या आहेत ते चिंभोऱ्या. आता आपला हा सगळा नैसर्गिकच सगळे वॉटर बॉडी असल्यामुळे आपल्याकडे खूप चपळ आहे, तसं पाण्यामध्ये खूप चपळ आहे. आणि त्याच्या अंगावरती असं श्लेष्मलपणा पण आहे, खूप स्टिकी असं एकदम आहे. एवढं असं ते हे बघा, तुम्हाला खालनं पण सोडण्याच्या अगोदर
पिंक आहे एकदम असं. आणि खूप रेअर आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये प्रथमच बघतो यांना. म्हणजे पूर्वी जेव्हा आपल्या इकडे पोकलेन आणली होती, पोकलेन का JCB, त्यावेळेला ते बाहेर पडले होते काही थोडेसे, त्यावेळेला मी ते पाहिले होते. आणि आता हे पण पिल्लू आहे. ठीक आहे मंडळी, धन्यवाद. धन्यवाद बारकू शेठ. धन्यवाद, नमस्कार. पटकन ते खोलवर दगडाच्या खाली जितक्या आतमध्ये जाता येईल तेवढं ते आतमध्ये गेलेलं आहे, चिखलामध्ये गेलेलं आहे. धन्यवाद. सगुणा बाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.